आज 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये सोडण्याची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून आज दिली आहे। ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती काल जमा झाले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये संक्रांतीच्या सणानिमित्त आज उरलेले जानेवारी महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी सोडण्याची ऑर्डर आताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 3000 रुपये देतो असं जे काय वचन संक्रांतीनिमित्त दिलं होतं ते आता पूर्ण होताना दिसत आहे। अजिबात कोणी सुद्धा घाबरू नका। 1500 रुपये काल तुम्हाला डिसेंबर महिन्याचे सोडले आहेत। आज जानेवारी महिन्याचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 1500 रुपये जानेवारीचे जमा होतील। परंतु राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यामध्ये आज जानेवारीचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। मग हे पैसे नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत? तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आलेला आहे, फक्त त्याच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आज बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। काल महिला खूप वाट बघत होत्या। एकनाथ शिंदे साहेबांनी कालच डिसेंबर हप्त्यासाठी GR काढला होता आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी पैसे आम्ही वाटणार आहे असं सांगितलं होतं आणि तशा प्रकारे 1500 रुपये काल महिलांना डिसेंबरचे जमा देखील झाले आहेत। आज वार आहे बुधवार, आज संक्रांतीचा मुख्य दिवस आहे आणि संक्रांतीच्या सणानिमित्त राहिलेल्या जानेवारी महिन्याचे देखील 1500 रुपये आज बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला या ठिकाणी या 12 जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, सकाळी 10 वाजता बहिणींना डबल मेसेज आलाय, म्हणजेच काल डिसेंबरचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आला। आज तशाच प्रकारचा मेसेज जानेवारी महिन्यासाठी तुम्हाला बघायला या ठिकाणी मोबाईलवरती थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे। 12 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। निधी वाटपाला सकाळपासून जोरदार जानेवारीच्या सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण आता या ठिकाणी होणार आहे। कोणाला सुद्धा अजिबात वगळलं जाणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय केला जाणार नाही। जे काही सरकारने 3000 रुपये देण्याचं ठरवलंय, जो काही निधी मंजूर केलाय तर तो 2 महिन्यांसाठी केलाय, हे लक्षात ठेवा। डिसेंबर जानेवारी या 2 महिन्यांसाठी निधी मंजूर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलाय। तशा प्रकारे महिलांना आता जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आता तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये सरकारने आज सोडण्यास सुरुवात केली आहे। DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या पैशांचं वितरण होऊ लागलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पटकन जानेवारीचे आजचे 1500 रुपये देखील काढून तुम्ही घेण्याची विनंती सरकारने केल्या। काल महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज डिसेंबरचा आलाय, तशाच प्रकारे मेसेज जानेवारी महिन्यासाठी तुम्हाला बघायला मिळणार आहे। स्वतः पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे, जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आज संक्रांतीनिमित्त सुरू आहेत। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणालेत बघा। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। जित दादांनी काल सांगितलेलं आहे। पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा मी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड। आता बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी संक्रांतीनिमित्त आता आपल्या बहिणींचं तोंड गोड करण्यासाठी 1500 रुपये सुरू आहेत असं सांगितलंय। म्हणजे 1500 रुपये कोणते सुरू आहेत तर ते जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी सुरू आहेत। काल जे तुम्हाला मंगळवारी पैसे मिळालेत तर ते डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये सोडलेत, त्यांना त्याच बँकेच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणीची संक्रांत गोड झाल्याचं बघायला मिळतंय। नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना आता खुश करण्यासाठी डबल मेसेज या ठिकाणी आज आल्याचा बघायला मिळणार आहे। काही बहिणींना सकाळी 10 वाजता देखील पैशांचं वितरण सुरू झालंय। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की एकत्र 3000 रुपये आम्हाला सरकारच्या माध्यमातून का सोडण्यात आले नाहीत। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नियम म्हणजेच बँकांचा नवीन नियम नवीन वर्षानिमित्त आलेला आहे। म्हणजे नवीन वर्षामध्ये काही ना काही बदल बँकांचा या ठिकाणी आता बदल होत असतो। त्यामुळे महिलांना फक्त एका हप्त्याचे 12 तासामध्ये पैसे वितरित होत असतात। त्यामुळे काल फक्त तुम्हाला एकाच महिन्याचे 1500 रुपये डिसेंबरचे 12 तासांमध्ये जमा झाले आहेत।
आज जानेवारी महिन्याचे 1500 रुपये देखील सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात झाली आहे। आज संक्रांतीचा मेन मुख्य दिवस बुधवार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारीचे देखील 1500 रुपये सुरू झालेत। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण आज सुरू झालंय, कारण काल जे 12 जिल्हे आम्ही सांगितले होते त्या 12 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये आल्याचा मेसेज डिसेंबरचा महिलांना काल आलाय। तुम्हाला सुद्धा नक्कीच 1500 रुपये डिसेंबरचा आल्याचा मेसेज मोबाईलवरती काल तुम्हाला आला असणार आहे आणि तुम्ही नाराज सुद्धा झाला असणार आहे की संक्रांतीनिमित्त आम्हाला 3000 रुपये सरकारने सोडणार असं ठरवलं होतं। मग फक्त काल डिसेंबरचे 1500 रुपये कसे काय आले, तर ज्यावेळी नाराज झालेल्या लाडक्या बहिणी ज्या होत्या तर त्या एकनाथ शिंदे साहेबांना विचारणा केली की तुम्ही तर बोलला की संक्रांती सणानिमित्त बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये देऊ असं बोलला होता आणि फक्त डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती का सोडलेत, जानेवारी महिन्याचे का सोडले नाहीत। तर यावरती पत्रकारांना बोलताना स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की बँकांचा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवीन नियम आलाय की फक्त 12 तासामध्ये एका महिन्याचे पैसे वितरित होत असतात, म्हणजे डिसेंबर महिन्याचे तशा प्रकारे काल 12 तासामध्ये 1500 रुपये तुम्हाला सर्वांना पोहोचले आहेत। तुम्हाला देखील मेसेज नक्की आता आला असेल। काही महिलांना सकाळी पैसे आलेत, काही महिलांना दुपारी पैसे आलेत, तर काही महिलांना काल रात्री मेसेज आलेत। सेम टू सेम तशाच प्रकारे या 12 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत आज नक्की बघा। लाडक्या बहिणींचा संक्रांतीचा सण या ठिकाणी गोड झाल्याचं बघायला मिळतंय। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात बहिणींनी पैसे काढण्यासाठी गर्दीच गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। बँकेत उभं राहायला सुद्धा जागा नाही, इतकं या ठिकाणी गर्दी वाढल्याचं बघायला मिळतंय। काल महिलांना जे पैसे आले तर ते 3 टप्प्यामध्ये पैसे आलेत। काहींना सकाळी आले, काहींना दुपारी आले, काहींना रात्री आले। सेम टू सेम तशाच प्रकारे आता पैशांचं वितरण महिलांना आज संक्रांतीनिमित्त जानेवारी महिन्याचं केलं जाणार आहे। आता हे 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण काल जे 12 जिल्हे सांगितले होते त्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वांना तुम्हाला 1500 रुपये डिसेंबरचे आलेले आहेत आणि आज त्याच 12 जिल्ह्यामध्ये त्याच बँकेच्या खात्यावरती 1500 रुपये जानेवारीचे आल्याचं तुम्हाला बघायला मिळणार आहे। 3 टप्प्यामध्ये महिलांना पैसे या ठिकाणी आता काल आलेत। 1500 रुपयेचा मेसेज काल डिसेंबरचा काही महिलांना सकाळी 10 ते दुपारी 2 या टप्प्यात आला, काही महिलांना दुपारी 2 ते संध्याकाळी 6 या वेळेत आला, त्यानंतर काही महिलांना संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा काल डिसेंबरचे 1500 रुपये आले आहेत। आज बुधवार संक्रांतीचा मुख्य दिवस आहे। आज सुद्धा सेम टू सेम तशाच प्रकारे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सरकारने पैशांचं वितरण जोरदार सुरू केलं आहे। काल जवळपास 4700 कोटी रुपये या ठिकाणी वाटप झालेत। आज सुद्धा 4700 कोटी रुपये जानेवारी महिन्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेत। डीबीटीचं बटन दाबले, महिलांना मेसेज सुद्धा आता येऊ लागलाय, म्हणजे काल डिसेंबरचा मेसेज आलाय, आज जानेवारीचा मेसेज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये मोबाईलवरती तुमच्या या ठिकाणी 12 जिल्ह्यातील सर्व महिलांना या ठिकाणी बघायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये काल आलेत, त्याच बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जानेवारीचे 1500 रुपये आज या 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी डिसेंबर महिन्याचा वेगळा GR काल आता मंगळवारसाठी काढण्यात आला होता आणि आज बुधवार संक्रांतीनिमित्त जानेवारी महिन्याचा वेगळा GR सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता काढण्यात आले आहे। काल डिसेंबर हप्त्यासाठी 4700 कोटी रुपये वाटप झाले। आज परत एकदा जानेवारी महिन्याचा निधी मंजूर करून जवळपास 4700 कोटी रुपये परत एकदा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेत आणि ते थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा देखील होणार आहेत। मग ते 12 जिल्हे कोणते आहेत, तुमचा नंबर या 12 जिल्ह्यामध्ये लागतोय का, हे सुद्धा आपण अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो समजून घेणार आहोत। लक्षात ठेवा, हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे तुम्हाला डिसेंबर महिन्याचे आता काल मंगळवारी 1500 रुपये जमा झालेत, तशाच प्रकारे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता या 12 जिल्ह्यामध्ये आज जमा होणार आहेत। सर्वांनी पटकन पैसे बँकेतून काढून घ्या, अशा प्रकारची विनंती देखील पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे। त्याचं कारण म्हणजे आता बँका काल
अनेक महिलांचं 1500 रुपयेमधील 300 रुपये कट करून घेतले आहेत। त्याचं कारण म्हणजे बहिणींनी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिनिमम बॅलन्सचा रूल लावलाय। म्हणजे आमच्या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल म्हणजे यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये खातं असेल तर या बँकेमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना तुम्ही आमच्या बँकेमध्ये काहीतरी मिनिमम शिल्लक रक्कम ठेवा। परंतु लाडक्या बहिणी तसं अजिबात करत नाहीत। जे पैसे येतात ते सर्व पैसे काढून घरी घेऊन जातात। त्यामुळे किमान बॅलन्स ठेवा असं सांगण्यात आलंय। ज्या लाडक्या बहिणी आज या 12 जिल्ह्यातील असतील त्यांनी आता जानेवारी महिन्याचे 1500 रुपये पटकन काढून घेण्याचा त्या ठिकाणी विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, आता तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल डिसेंबरचे मंगळवारी 1500 रुपये आलेत त्या सर्वच लाडक्या बहिणींना जानेवारीचे महिन्याचे 1500 रुपये येणार का, हा प्रश्न अगदी उपस्थित होत होता, मोठा प्रश्न उपस्थित होत होता। तर या प्रश्नाचं उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं की आता नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर कोणाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे याची सविस्तर अपडेट पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की आम्ही काल जो डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती दिलेला आहे त्यासाठी कोणतीही अपात्र यादी लावण्यात आलेली नव्हती, परंतु जानेवारी महिन्याचा जो आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती संक्रांतीनिमित्त 1500 रुपये सोडण्यात येऊ लागलेत तर त्यासाठी कडक नियमावली आम्ही लावलेली आहे। या नियमांतर्गत जवळपास 8.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्याची माहिती सुद्धा महिला व बाल विकास खात्याने या ठिकाणी आता दिली आहे। मग तुम्हाला आज संक्रांतीचा मेन दिवस आहे, आज बुधवार आहे, कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, सर्व माहिती तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता समोर आली आहे। पत्रकारांना बोलताना स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचे 1500 रुपये सोडलेत फक्त आणि फक्त त्यातील मोजक्याच अशा लाडक्या बहिणी आम्ही निवडलेत, त्यांच्याच खात्यावरती जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आता सोडलेत। त्यासाठी कडक 5 नियमावली लावण्यात आल्या। 5 नियमामध्ये तुम्ही जर पास झाला तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आता जमा होणार आहेत। यासाठी पहिला नियम कोणता लावण्यात आलाय ते देखील समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बँकेच्या खात्याला जर आधार कार्ड जोडणी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। जर करता आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल तर तुम्ही या ठिकाणी सावध राहायचं आहे, कारण याच आधार कार्डावरती काल तुम्हाला या ठिकाणी आता डिसेंबरचे 1500 रुपये जमा झालेत, परंतु आज जानेवारी महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। कारण मागच्या महिन्यामध्ये कोणतीही चौकशी करण्यात आली नव्हती, परंतु या महिन्याच्या हप्त्यासाठी कडक चौकशी करण्यात आल्या। कारण जवळपास या ठिकाणी चुकीच्या मार्गाने लाभ घेत असलेल्या महिलांची संख्या जर पाहिली तर 8.5 लाख लाडक्या बहिणी आहेत। त्यांनी काय केले, आधार कार्डवरील स्वतःची नावं चुकीच्या पत्त्याने लावलीत, तसेच पत्ता चुकीचा दिलाय, तसेच या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जन्मतारखा ज्या आहेत तर त्या चुकीच्या नोंदवल्या असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी दिल्या। पहिल्या नियमानुसार तुम्ही जर पास झाला म्हणजे तुम्ही आधार कार्डवरील कोणतीही छेडछाड केली नाही, आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडले, जे काय ओरिजिनल जन्मतारीख आहे, जे काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव ओरिजिनल आहे, पत्ता व्यवस्थित लिहिलेला आहे आधार कार्डावरचा, अपडेट केले, त्या सर्व महिलांच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। त्यातच एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आल्या। संक्रांतीनिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींना जे 10,000 रुपये देण्याचं सरकारने कबूल केलं होतं तर ते 10,000 रुपये देखील आता वितरण सुरू झाले। स्वतः या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संक्रांतीनिमित्त 10,000 रुपये या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्यास सुरुवात केल्या। ती सुद्धा बातमी तुम्ही ऐकायचं आहे। मध्ये लाडक्या बहिणींना 10,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे। विशेष म्हणजे या आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता आजच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आपण हा निर्णय केलेला आहे की आता तो 10,000 रुपये देण्याचा निर्णय। आता बघा लाडक्या बहिणींनो, 10,000 रुपये संक्रांतीनिमित्त आता तुम्हाला देण्यास सुरुवात केल्या। यासाठी आता तुमच्याकडून सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र ते म्हणजे मतदान कार्ड, रहिवासी महाराष्ट्रात राहत असलेला दाखला आणि उत्पन्नाचा दाखला सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये जर असेल
तर तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपयांचा बोनस संक्रांतीनिमित्त आज वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला 3,000 रुपये काल एकत्र सरकारच्या माध्यमातून काल तुम्हाला मंगळवारी निमित्त सोडण्यात येणार होते, परंतु डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवीन नियम 2026 या नवीन वर्षानिमित्त आलेला असल्याने तुम्हाला फक्त काल डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाले होते. आज जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेत. कोणत्या जिल्ह्यांसाठी GR काढण्यात आलाय, तर फक्त या 12 जिल्ह्यांसाठी GR काढण्यात आलाय. कोणते 12 जिल्हे आहेत आणि 10,000 रुपये संक्रांतीच्या निमित्त तुम्हाला कशी मिळवायचे आहेत हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आलं आहे. परंतु त्याआधी आपण महत्त्वाची या ठिकाणी सूचना आहे ती म्हणजे तिसरा नियम लावण्यात आलाय. यामध्ये जवळपास 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेत. त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळून पण जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे. मग त्या दुसरा नियम कोणता आहे, तो दुसरा नियमामध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा लगेच पुढे बघणार आहोत. त्यानंतर लगेचच 10,000 रुपये संक्रांतीनिमित्त कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आले हे 10,000 रुपयांचा लाभ घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्हाला या ठिकाणी मोजक्याच महिलांना, गोरगरीब आणि गरजू महिलांना या ठिकाणी हा लाभ देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे. दुसरा नियम काय लावण्यात आलाय नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, आता दुसरा नियम थोडा कडक लावण्यात आलाय. ती म्हणजे सरकारने स्पष्टपणे आता एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही श्रीमंत आणि धनदांडग्या महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जाऊ नये. आतापर्यंत जे काही गेलं ते गेलं, परंतु इथून पुढे तर जाऊ नये यासाठी जानेवारी महिन्याचा जो तुम्हाला 1,500 रुपयांचा हप्ता या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलाय, त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आले आम्ही जानेवारी महिन्याचा हप्ता फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी वाटप करण्यात आलाय. जर करता तुम्ही गोरगरीब आणि गरजू महिला नसाल तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता तर मिळाला, परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता अजिबात जमा होणार नाही असं सांगितलंय. मग आता गोरगरीब आणि गरजू महिला कोणत्या, तर त्या कशा निवडायच्या यासाठी सरकारच्या माध्यमातून एक नवीन कागदपत्र तुम्हाला तपासण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला 2024चा तुम्ही उत्पन्नाचा दाखला लाडकी बहीण योजनेच्या अर्जासोबत त्या ठिकाणी अर्ज भरताना जोडला होता. त्यानंतर अजिबात उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी सरकारने घेतला नव्हता. मग आता तुमचं उत्पन्न 2025 मध्ये अनेकांचं वाढलेलं आहे. मग त्यातून अनेक महिला या ठिकाणी कट करण्यात येणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे, आणि जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा वर गेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट आता अपात्र करण्यात आले, तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही. मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जानेवारी महिन्याचे सुद्धा 1,500 रुपये पाहिजे असेल तर तात्काळ तुमच्या मोबाईलवरती एक काम करायचं आहे. कोणतं काम करायचं आहे ते लगेच सांगतो पहा. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर जानेवारी महिन्याचे पण 1,500 रुपये पाहिजे असतील, काल तुम्ही डिसेंबरचे घेतले पण जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला अर्जंटमध्ये सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय तुम्ही आता अंगणवाडी सेविकांकडे 2025चा जो काय नवीन उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे तर तो पटकन तुम्ही जमा करून यायचा आहे. कारण तुम्ही जे पहिला हप्ते घेतले तर ते डिसेंबरचा हप्ता होता, त्यासाठी तुम्हाला पहिल्याचे हप्ते या ठिकाणी जमा झालेत. परंतु जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तर तो उत्पन्नाची मर्यादा चेक करून आता या ठिकाणी सुरू करण्यात आलाय. ती म्हणजे 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्ही महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका ज्या ठिकाणी तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलाय त्या ठिकाणी जर जमा केलं तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता जानेवारीचे 1,500 रुपये देखील खात्यावरती जमा होणार आहेत. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत हे पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. परंतु तुम्ही अगदी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. तुम्हाला तिसरा नियमांतर्गत जवळपास या ठिकाणी आता 14 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत. मग त्या तिसरा नियम कोणता आहे तर लक्षात ठेवा, तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये खाते असणाऱ्या महिलांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या. पटकन तुम्ही ही 3 कामे अर्जंटमध्ये करून घ्यायची आहेत, अन्यथा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जमा होऊन पण जानेवारीचा हप्ता जमा होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. आज बुधवार आहे, संक्रांतीचा मेन दिवस आहे, पैशांचं वितरण सुरू झालंय. कशा प्रकारे पैशांचं वितरण होणार आहे तर लक्षात ठेवा, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता काल सुद्धा 1,500 रुपये आलेत त्या ठिकाणी डिसेंबरचे. आज सुद्धा तशा प्रकारे तुम्हाला जानेवारीचे 1,500 रुपये सोडलेत. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला जानेवारीचे 1,500 रुपये येणार आहेत. काहींना रात्रीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी संध्याकाळी 6 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत
तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी 12 जिल्हे कोणते आहेत ते तर तुम्हाला सांगतो, परंतु 10,000 रुपये संक्रांती निमित्त जे मुख्यमंत्र्यांनी सोडण्यास सुरुवात केल्या यासाठी काय अटी पात्रता आहेत ते देखील आता तुम्ही समजून घ्या. आता बघा लाडक्या बहिणींनो, संक्रांतीनिमित्त 10,000 रुपये घेण्यासाठी पहिला तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर आणि तरच तुम्हाला संक्रांतीनिमित्त 10,000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. बघा यासाठी सगळ्यात महत्त्वाची पुढची पात्रता, उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांच्या आतमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न असेल फक्त त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 10,000 रुपयाचा बोनस सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्हाला जशा प्रकारे काल त्या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आला तसे काही लाडक्या बहिणींना 10,000 रुपयाचा बोनस या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने झाला आहे. म्हणजे तुम्हाला दिवाळीला 7,000 रुपये एकदम सरकारने जशा प्रकारे पाठवलं तशा प्रकारे हे 10,000 रुपये संक्रांतीनिमित्त महिलांना या 12 जिल्ह्यात जमा होणार आहे. मग कोणत्या लाडक्या बहिणींना हे 10,000 रुपये 12 जिल्ह्यात जमा होणार आहे, तसेच तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कोणत्या 12 जिल्ह्यात जमा होणार आहे ते 12 जिल्हे देखील झटपटपणे तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु या ठिकाणी हे 10,000 रुपये कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे यासाठी आता महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला ही योजना सांगत आहे आणि ही योजना झाल्यानंतर लगेचच तुम्हाला आज बुधवार संक्रांतीनिमित्त कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे ते सुद्धा पाहू. पहिल्यांदा त्याआधी 10,000 रुपये मिळण्यासाठी कोणती योजना आहे, कसा लाभ घ्यायचा आहे नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या अंतर्गत आता प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या सेंट्रल गव्हर्नमेंट बँकमध्ये 10,000 रुपये तुम्हाला फ्रीमध्ये वापरता आता येणार आहेत. 1 वर्षासाठी तुम्हाला बिनव्याजी आता हे 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेतून आता घेता येणार आहेत. परंतु हे पैसे तुम्हाला या ठिकाणी परत रिटर्न करावे लागणार आहेत, परंतु बिनव्याजी या ठिकाणी तुम्हाला वापरता येणार आहेत. त्यामुळे हा लाभ घेण्यासाठी तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये नक्की चौकशी करा. आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा होणार आहेत. तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जी काय आल्या ती तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे. तर बघा यामध्ये आता जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, त्यानंतर अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जानेवारीची देखील 1500 रुपये संक्रांतीनिमित्त आता या ठिकाणी सोडण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला असल्याचं सूत्रांमार्फत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात आहे त्यांनी KYC परत एकदा जाऊन करा. कारण बँकांच्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितलंय महिलांनी चुकीच्या पद्धतीने KYC केल्या, त्यांनी पटकन जाऊन बरोबर KYC करून यायचे आहे, अन्यथा लाभ वितरित होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे KYC पटकन करून घ्या. व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.